नाशिक जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव देवडी. गाव शांत, हिरवाईनं नटलेलं, पण एका वाऱ्याभोवती मात्र नेहमी कुजबूज. तो वारा होता सुरेखाबाई पाटील यांचा. गावातील सगळ्यात श्रीमंत बाई. सुरेखाबाई वयाने मोठ्या होत्या, पण त्यांचं रूप, त्यांचा ठसा आणि त्यांची सत्ता अजूनही तशीच होती. गावात सगळ्यांवर उपकार, प्रत्येक शेतात त्यांचं कर्ज आणि प्रत्येक माणसात थोडीशी भीती. पण त्यांचं एक वेगळंच आयुष्य होतं, एकटं, शांत आणि गूढ. लोक म्हणायचे, त्या वाड्यात रात्री दिवे पेटतात पण कोणीही आत नसतं. काहींना तर वाड्यातून हळूहळू गाण्याचा आवाजही ऐकू यायचा. एक दिवस गावात नवीन शेतमजूर आला, रामू शिंदे. गरीब पण तष्टाळू आणि सरळ मनाचा. सुरेखाबाईच्या शेतात माणसं कमी होती म्हणून त्यांनी त्याला ताम दिलं. रामू रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रामाणिकपणे काम करायचा. त्याची शांत स्वभाव आणि मेहनत पाहून सुरेखाबाई त्याच्यावर खुश झाल्या. हळूहळू तो वाड्याच्या आतल्या कामांपर्यंत पोहोचला. बाईंच्या विश्वासात आला. पण गावात मात्र कुजबूज सुरू झाली. त्या बाई एकट्या आणि तो तरुण मुलगा रोज वाड्यात जातो, काहीतरी आहे नक्कीच. रामू हे ऐकून मनाने खिन्न व्हायचा. पण सुरेखाबाई त्याला म्हणायच्या, लोकांचं काम बोलणं असतं रे रामू, तू तुझं काम कर. वेळ दाखवेल कोण खरं आणि कोण खोटं. एक संध्याकाळ, पाऊस कोसळत होता. गावभर वीज गेली होती आणि वाड्यात मात्र एक दिवा पेटला होता. रामू आत होता आणि बाहेरून काही लोकांनी पाहिलं. खिडकीतून 2 सावल्या हलताना दिसत होत्या. वाड्यातून धुराचा वास आला. लोक पळाले. दार बंद होतं. पोलीस आले. दार तोडलं. आत सुरेखाबाई जमिनीवर पडलेल्या, बेशुद्ध. रामू गायब. सुरेखाबाई शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं, रामूने माझं आयुष्य वाचवलं. कोणीतरी वाड्यात शिरलं होतं, पण मला आठवत नाही त्यानंतर काय झालं. पोलिसांना सुरेखाबाईंच्या कपाटात एक गुप्त खोली सापडली. त्या खोलीत जुन्या पैशांच्या पिशव्या, काही कागदपत्र आणि एक लिफाफा होता. त्या लिफाफ्यावर लिहिलं होतं, माझ्या मृत्यूनंतर उघडावे. लिफाफा उघडल्यावर पोलीस थक्क झाले. त्यात एक वसियत पत्र होतं, ज्यात लिहिलं होतं, माझी संपत्ती माझ्या कामगार रामू शिंदेच्या नावावर द्यावी, कारण त्यानं माझ्या आयुष्याचं खरं रहस्य समजून घेतलं आणि मला माफ केलं. गावात परत कुजबूज सुरू. रामू पळून गेला म्हणजे चोरी केली का, की खरंच तो बाईंचा नातलग होता? काही म्हणतात, रामू हा सुरेखाबाईंचा लहानपणी हरवलेला मुलगा होता, ज्याला दारिद्र्य दिलं गेलं होतं आणि नियतीनं त्यांना पुन्हा एकत्र आणलं. काही म्हणतात, सुरेखाबाईंचं मन खूप एकटं होतं आणि रामूनं त्यांना आयुष्याची किंमत दाखवली. पण सत्य कोणालाच ठाऊक नाही. काही महिन्यांनी सुरेखाबाईंचं निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी गावातल्या एका म्हाताऱ्यानं सांगितलं, काल रात्री मी वाड्याजवळून जात होतो. आत दिवा पेटला होता आणि कोणीतरी त्यांच्या फोटोसमोर बसलं होतं. अगदी रामूसारखं दिसत होतं. लोक पळाले, पण आत कोणीच नव्हतं. फक्त एका टेबलावर एक कागद होता. त्यावर लिहिलं होतं, आई, मी आलो होतो. आता तुम्ही शांत झोपा. आजही त्या वाड्यात रात्री दिवा पेटतो म्हणे. आणि मंद आवाजात कोणीतरी म्हणतं, आई, मी आलो.